गाइस, नमस्कार. वेलकम बॅक टू तेजू टू लर्न. जय श्री कृष्णा एव्हरीवन. सो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचे जी लॉसाठी लागणारी असते एंट्रन्स टेट, त्याला CET म्हटलं जातं. CET मीन्स स्टेट कॉमन एंट्रन्स टेट. सो ही स्टेट गव्हर्नमेंटकडून घेतली जाते. प्रत्येक खूप साऱ्या अशा जे ॲडमिशन्स आहेत, BEd असेल किंवा इंजिनिअरिंगचे ॲडमिशन्स असतील, प्रत्येक गोष्टीसाठी गव्हर्नमेंटने एक CET ही कॉमन एंट्रन्स टेस्ट ठेवलेली आहे. सो तशाच प्रकारे हे लॉची कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे आणि त्या टेस्टसाठीची लास्ट डेट आहे ती 18 फेब्रुवारी ठेवण्यात आलेली आहे. सो तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन जे 5 इयर्ससाठी इलिजिबल कॅन्डिडेट आहेत, जे स्टुडंट इंटरेस्टेड आहे, ज्यांचं 12 कंप्लीट झालेलं आहे आणि ज्यांना 5 इयर्ससाठी लॉचं ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत. कारण 18 फेब्रुवारी 2025 ही लास्ट डेट ठेवण्यात आलेली आहे. सो त्याप्रमाणे तुम्ही लवकरात लवकर ते फॉर्म फिल करायचे आहेत. जे ओपन कॅटेगरीमध्ये मुलं आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपीज फीज आहे आणि जे रिझर्व कॅटेगरीमध्ये जी मुलं येतात, मग OBC असेल, SC STचे कॅन्डिडेट असतील, तर त्या मुलांसाठी 800 रुपीज फीज आहे. किंवा EWSमध्ये जे मुलं येतात त्यांच्यासाठी सुद्धा 800 रुपीज फीज ठेवण्यात आलेली आहे. सो अशा प्रकारे त्यासाठी तुम्हाला लागणारे जे रिक्वायरमेंट असणारे डॉक्युमेंट्स आहेत, ते डॉक्युमेंट्स तुमचे 10th पासचे सर्टिफिकेट असले पाहिजे, मार्कशीट प्लस सर्टिफिकेट, 12चं सुद्धा मार्कशीट प्लस सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर मग एक फोटोग्राफ लागणार आहे, पासपोर्ट साईज, तुमची सिग्नेचर लागणार आहे आणि ऑनलाईनप्रमाणे तुम्हाला हा फॉर्म फिल करायचा आहे. त्याच्यानंतर मग नेक्स्ट काही दिवसामध्ये तुमचे एंट्रन्स टेस्ट घेण्यात येईल आणि त्यानंतर मग तुमचे जसं मॅरिटनुसार तुम्हाला कॉलेज मिळेल. सो अशा प्रकारे ही एंट्रन्स टेस्ट आहे आणि ह्याची लास्ट डेटसुद्धा लवकर आलेली आहे, 18 फेब. सो लवकरात लवकर तुम्ही हे ऑनलाईन फॉर्म भरा. अशा वेगवेगळ्या एक्झामसाठी, वेगवेगळ्या वॅकन्सीसाठी आपल्या चॅनलला तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि तेजू टू लर्न या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सो थँक्यू सो मच गाईज.